कार्य करा. ओव्हर टू मनीष सर. सौरभ सर हेच आहेत ना, जयदीप बोंडिवले आहेत का बघा कोण आहेत. चला जयदीप या. चला यायचं जयदीप, थोडी चर्चा करूया मग बक्षीस देऊया. कौस्तुभजी आपण मान्यवर कोण येणार आहेत त्यांचं नाव मला कळवा जेणेकरून आपण त्यांना बोलूया. जेडी व्यावसायिक क्रिकेटचा जर आपण विचार केला सर्वात पहिली स्पर्धा कुठल्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटची खेळली होती? मी 2016 साली रतनबुवा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलेलो पहिली मॅच. तीच पहिली टुर्नामेंट होती माझी. भिवंडीच्या संघातनं खेळलेलो आहे. शहापूर थोडंसं लांब असं गाव राहिलेलं आहे आणि ट्रान्सपोर्टेशन खूप कठीण होऊन बसते. तुला मात्र वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावं लागते. कसं मॅनेज करतोस? आता ते सवय झाली आता याची ट्रॅव्हलिंगची. कारण खेळायचं असेल तर ते ट्रॅव्हलिंग तर करायलाच लागणार आहे. कारण आपल्या जवळच्या पास मॅच तर कधी पण जवळच्या खेळता येतील, पण ट्रॅव्हलिंग केल्याशिवाय मॅच नाही खेळता येणार. आणि ट्रॅव्हलिंग केल्याशिवाय प्लेअरला म्हणजे शिकायला पण मिळतं आणि सगळं खेळायला पण मिळतं चांगली टुर्नामेंट. या स्पर्धेची कुठली गोड आठवण आहे? माहेश्वरती चषकाची या अगोदर कुठली गोड आठवण? आता तर चांगला खेळ झालेलाच आहे, पण या अगोदर असा कुठला चांगला खेळ ज्यामुळे तुझ्या गोलंदाजीमुळे तुझं संघ जिंकलंय अशी कुठली आठवण? ती मी 2018 साली खेळलेलो 10PL शारजा स्टेडियमला. तिकडे 2 ओव्हरला मी आणि चांगली बॉलिंग करून संघाला विजय करून दिलेला तोच माझा चांगला क्षण आहे. चला यायचंय कौस्तुभजी, आपण मान्यवरांना आमंत्रित करूया. सन्माननीय धनंजय कोळी साहेब आणि सन्माननीय विठू पेके. विठू पेके साहेब या. सर दोन्ही मान्यवरांनी यायचंय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण देणार आहोत मॅन ऑफ मॅचची बक्षीस नाहीये, वेगवेगळी बक्षीस आहेत. 2 टी-शर्ट आहेत, 1 ट्रॉफी आहे आणि त्यानंतर 1 कॅप आहे. तर 3 बक्षिसं आणि 1 ट्रॉफी प्रत्येक खेळाडूंना मिळणार आहे. आणि खरं तर ॲक्टिवा बाईक जेडी तुला तर ती आवश्यक असेलच, कारण नक्कीच त्या 2 व्हीलरमुळे तुझा जो प्रवास आहे ठाण्यातला भिवंडीतला थोडा सोयीस्कर होईल. पाहूया तुझ्या नावावरती ॲक्टिवा जाते का. चला दोन्ही मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चला या ठिकाणी टी-शर्ट वितरित केली जाते. कौस्तुभजी यांच्या वतीने 1 टी-शर्ट आहे, 1 कॅप देखील आपण वितरित करतोय. 2 टी-शर्ट्स आणि आकर्षक टी-शर्ट्स आहेत. पॅटर्न्स खूप चांगले आहेत आणि नक्कीच तुम्हाला या टी-शर्ट्स परिधान करूनच पुढचा सामना खेळायचा आहे. आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून 1 सन्मान चिन्ह म्हणजेच 1 आठवण भेट देखील आपण देणार आहोत. महाशिवरात्री चषक 2023ची चांगली आखणी ओमसाई मित्र मंडळाची पाहायला मिळते आणि प्रत्येक खेळाडू वेळेत येतोय ही देखील खूप महत्वाची बाब राहिली. आता पाहूया हा सामना कशा पद्धतीने रंगतोय. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेडी बॉक्स. स्टे ट्यून ऑन 20cricket.in. थँक्यू. धन्यवाद. आता सुरू होणारा सामना आहे तो कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत सरखेल कान्होजी अंग्रे थळ अगेन्स्ट आयुष अन्विप पाटील पुरस्कृत रिलायन्स नावगाव मध्ये. खर तर फाटक सर दोन्ही थळचे दोन्ही संघाचे एक प्रतिनिधी पाठवायचे आहे. थळचा 1 प्रतिनिधी पाठवायचा आहे इथे मंडपात. नावगावचा आहे. आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल अर्थातच रिलायन्सच्या बाजूने लागल्यानंतर प्रथम आमंत्रित केलं बॅटिंगसाठी ते सरखेल कान्होजी आंग्रे थळ संघासाठी. प्रेक्षकांनी जरा समोरून बाजूला व्हायचं आहे. नाव पहा, सरखेल कान्होजी आंग्रे अगेन्स्ट रिलायन्स नावगाव यांच्यामध्ये ही झुंज होते. पहिला चेंडू आणि हा पहिल्या चेंडूवर 1 कडक षटकार. हुसेन यांचा षटकार. इरादे पक्के केलेत की असू दे रिलायन्स असू दे नाही ते अजून कोणताही असू दे, परंतु सरखेल कान्होजी आंग्रे जे पहिले शिवाजी महाराजांचे आमदार प्रमुख आरमार प्रमुख त्यांच्या नावाने हा संघ आहे. मोठं नाव आहे. अगेन्स्ट रिलायन्स नावगाव. रिलायन्स म्हणजे रिलायबिलिटी, ज्यांच्यात विश्वास ठेवावा. भले आमचा मुकेश अंबानी रिलायन्स ग्रुपवर नसेल, परंतु नावगाव रिलायन्सवर नक्की आमचा विश्वास आहे. असे 2 मातब्बर संघ खेळत आहेत, झुंजताय नावगावच्या या ताडबाड मैदानामध्ये. पाहूया योगेश पुढचा चेंडू आणि हा हलकासा कट घेऊन जातो आणि पहिला झटका मिळतोय तो सरखेल कान्होजी आंग्रे संघाला.
की सरखेल कान्होजी आंग्रे संघासाठी आज झुंजार फलंदाजी करायची आणि पहिल्या चेंडूवर एक दणकेबाज षटकार सुद्धा मिडवेटच्या दिशेने टोळवला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं की योगेश म्हात्रे याने हलकीशी कट घ्यायला लावले, त्यांना भाग पाडलं आणि पहिला गडी बाद होतोय सरखेल कान्होजी आंग्रे संघा थळचा. आणि आता स्ट्राईक एंडला आलेले आहेत ते मुरुडचा सुलतान पराग खोत, ज्यांची आतुरतेने बॅटिंगसाठी लोक वाट पाहत असतात. मॅन फ्रॉम मजगाव आणि स्ट्राईक एंडवर आलेत. फिल्डिंग जमावट पहा, 5 षटक आहेत ऑनच्या दिशेला, 4 आहेत ते ऑफच्या दिशेला. खरं तर 4 षटकांचा आता सामना आहे. पाहूया या 4 षटकामध्ये किती धावा बनवतायत ते सरखेल कान्होजी आंग्रे थळ संघ. 24 चेंडूमध्ये हे नशीब आजमावायचं आहे असं फाटक सर सांगतात. फाटक सर यांच्या ओठावर आणि बोटावर सगळ्या क्रिकेट विश्वाची माहिती असते आणि ते माझ्या बाजूला बसलेत. धन्यवाद फाटक सर. पुढचा चेंडू टाकण्यास तयार आरसे बँडकडनं आणि हा जोरदार आदळतोय. वेट फॉर्म बाय सिग्नल यस अँड गिवन लेग बिफोर बॅट्समॅन बॅक टू पॅव्हिलियन विदाउट युनेस्को. निघेल. खरं तर आजचा दिवस आमच्यासाठी भरपूर महत्वाचा असतो. बोरेश्वराची पण इच्छा आम्ही पाहत असतो की त्याचं काय मत आहे. गेल्या 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस इथे मॅचेस झाल्या होत्या तेव्हा भरभरून त्यांनी यश दिलं होतं. भरपूर जवळ इथे होता. फाटक सर तर नाक धरून इथे कॉमेंट्री करत होते. ब्राह्मण असल्यामुळे त्यांना जमलं नाही, पण तो फाटक सर ही तर आमची रोजीरोटी आहे. हे जेव्हा आमचे कोळी बांधव खुश असतात तेव्हा आम्हाला सुद्धा गावामध्ये यायला मजा वाटते, अन्यथा आम्ही गावी सुद्धा येण्याचं टाळतो. चल तर ह्या 2 विकेट पडल्यानंतर तिसरा गडी मात्र मैदानात उतरतोय. वैभव कांबळी मॅन फ्रॉम अलिबाग. पाहूया. खरं तर चेतन किल्लेकरांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम आमंत्रित केलं बॅटिंगसाठी, ते सरखेल कान्होजी आंग्रे संघासाठी आमंत्रित केलं बॅटिंगसाठी आणि पहिले 2 गडी बाद झाले. इरादे पक्के होते. हुसेन यांनी पहिल्या चेंडूवर षटकार जरूर मारला होता, परंतु नंतर लागोपाठ 2 विकेट गेल्यानंतर थोडे का होईना बॅकफुटवर आल्यासारखी तरी मला आता तरी ही टीम दिसते. 5 क्षेत्ररक्षक ऑनच्या दिशेला, 4 आहेत त्या ऑफच्या दिशेला. मला वाटते आता रिस्ट्रिक्शन्स नसणार. अच्छा, 1 ओव्हरचा रिस्ट्रिक्शन्स आहे. नो प्रॉब्लेम. बॅट्समॅनचा इशारा आहे, अंपायरचा इशारा येतोय की जाऊ दे दगाडे, पुढचा चेंडू टाकण्यास ते तयार आहेत. सर्व व्हॉलेंटियर्सना एक सूचना आहे, सर्वांनी आपल्या बाउंड्री लाईनवर तैनात व्हायचं आहे. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न जरूर होता. टप्पा खाल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. चेंडू काही त्यांच्या बॅटवर येत नाही. दरम्यान डॉट चेंडू जातोय आणि फळकावर मात्र आता दिसत आहेत त्या 2 बाद 6 धावा. पुढचा चेंडू आणि हा मात्र जोरकस फटका हवेत आहे. Yes, and fielder made no mistake and third stuck to here. तीसरा नंबर. सिलेक्शन जे गाण्याचं होतं ना, मी तर खुश झालो कारण परफेक्ट वाजवलात. तुम्हाला असं सांगायचं होतं, कवी असं म्हणतोय की तू बॅटिंगसाठी आलास, असं सोडून जाऊ नको आणि अर्ध्यावर तर अजिबात जाऊ नको असं तुमचं इच्छा होती. परंतु क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. पण तो तुमचं सिलेक्शन करण्याचं अतिशय सुंदर आहे. हा डीजे वाजल्यानंतर आम्हाला सुद्धा होप्स येतात, परंतु बॅट्समन मात्र नाराज होऊन येतात कारण त्याला असं वाटत होतं की आज मी या थळ, नवगाव किंवा पंचक्रोशीतनं जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्या साक्षीने आज भरपूर धावा ठोकेन आणि माझं नाव निश्चितपणे मी करून जाईन. खरं तर या मैदानाला एक वैभवशाली परंपरा अशी मिळालेली आहे की इथे प्रेक्षक भरपूर असतात. उद्या तर अशी गर्दी असेल की लोकांना उभं राहायला जागा नसेल. हेच तर महाशिवरात्री चषकाचं महत्व आहे. आणि फाटक सर,
मी 41 वर्षात पाहतोय की सॅटर्डे संडे हा पहिल्यांदा आलेला आहे की काय, असाही माझ्या मनात विचार आलेला आहे. कारण कधीतरी ह्या मध्येच मॅचेस यायचे, मला सुट्टी टाकून यायला लागायचं, पण त्याच्यातही आनंद मिळायचा, कारण इथे एनर्जी मिळते. असंच हे ग्राउंड आहे, बोरेश्वरची कृपा असते. धन्यवाद. चला, चाचपणी जास्त वेळ करू नका. आयोजक असे सांगतात की मॅच मात्र फास्ट व्हायला हवे, कारण एक मॅच अजून आपल्याला खेळवायचे, आणि जेणेकरून तुम्ही तसा सपोर्ट असतोच तुमचा कायम. 1 to go. लास्ट डिलिव्हरी कमिंग अप इन फास्ट वा. परंतु खरंच 3 विकेट घेऊन असं आपल्याला जरी वाटत असलं की आता सरखेल कान्होजी आंग्रे हा संघ, आणि हा मात्र जोरदार फटका येतोय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. 6 धावांचा इशारा अंपायरचा. धावसंख्या एकदम 6 धावाने वाढते. डीजे डीजे काय सिलेक्शन आहे, करेक्ट. षटकार बसला, ओक ओक करत तुमचा डीजे वाजला. वा, छान. आणि होप्स मिळाले ते सरखेल कान्होजी आंग्रे संघासाठी की काही हो आपल्या हातात आहे. एक षटक संपतंय. धावसंख्या खरं तर 6 होत्या, 3 विकेट बाद झाल्या होत्या, 3 विकेट गेलेल्या होत्या. परंतु आता परत एका शेवटच्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर धाव फडकावर 12 धाव लागतात. 12 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि पहिलं षटक कंप्लीट झालेलं आहे. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. जबाबदारी सोपवलेली आहे स्वस्तिक म्हात्रे. स्वस्तिक म्हात्रे आलेले आहेत रिलायन्सचे. रिलायन्स खरी म्हणजे रिलायन्स म्हणजेच जबाबदारी. विश्वासार्हता जी रिलायन्स अंबानी ग्रुपवर नसेल, परंतु ह्या रिलायन्सवर मात्र माझी निश्चितपणे विश्वास वाटतो मला. मगाचे वॅच विनर स्वस्तिक म्हात्रे लक्षात असेल. पाहूया आता काय करतायत ते. एक बॉलला 3 धावा पाहिजे होत्या आणि चौकार ठोकला होता, आणि आता मात्र गोलंदाजाचे किल्लेदारांनी त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. आपला पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, गुड लेंथवरनं हलकासा उडतोय. पूर्णपणे बेट होतात बॅट्समॅन. विकेट किपर सुद्धा बेट झाल्यासारखे वाटले. ऋतांश पाटील, मला कमलाकर बघायची सवय कायमची होती ना, कमलाकर दाजले असायचे असं. अच्छा, कमलाकर तर इथे मिड विकेटला माझ्या जवळच आहे, म्हणजे माझेच डोळे गेलेत. आणि हा मात्र सुंदर स्ट्रोक हवेत आहे, खतरनाक होऊ शकतोय. आणि अंपायरचा इशारा 1 डिक्लेअर्ड. नाही सॉरी, ओके, डिक्लेअर्ड झोन मध्ये जातोय. 1 धाव. फटका मात्र वाया गेला, कारण कडक शॉट होता. मला तर असं वाटत होतं की आता येईल आरपार इकडे. ठीक आहे, संघाची धावसंख्या 1 धावाने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 13 धावा. 3-13. पाहूया कुठल्या संघाचे 3-13 वाजतात. रिलायन्सचे वाजतात की सरखेल कान्होजी आंग्रेंचे वाजतात. दोन्ही मातबर संघ शेवटपर्यंत बॅटिंग असलेले हे दोन्ही संघ. सरखेल कान्होजी आंग्रे पहिले महाराजांचे अरमारदार प्रमुख, आणि आज आजच्या पूर्वसंध्येला म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला उद्या खऱ्या अर्थाने महाराजांची जयंती आपण आनंदाने साजरी करणार आहोत. आणि हा परत एकदा जोरदार फटका जातो तो साईड स्क्रीनच्या कडे. 1 धाव निश्चित मिळते बॅट्समॅनला. एका धावावर समाधान मानावं लागतोय, आणि 1 धावने जाऊन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा. 14 for loss of 3 wickets. Second one in progress. Last 3 delivery coming up in second. 5 and onside, 4 and offside. No restrictions here. Swastik Matre from Arcement to Raghunath. Yasamada came on line, played on the side, going high but safe. 1 comfortable here. Yes. 1 run increase and total now 15 for loss of 3 wickets. Last 2 delivery coming up in second over. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया. स्वस्तिक यांनी खरंच आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण केलेलं आहे. अर्थातच पहिल्या चेंडूवर डॉट गेला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर
निश्चितपणे बॉलिंग अनालिसिस चांगलंच म्हणावं लागेल. लेग स्टंपच्या 12/12 चेंडू होता. आय थिंक सर्टनली वाईड. यस इट इज. अंपायर सिग्नल. दिस इज अ 1 increase and total now 16 for loss of 3 wickets. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे 2 चेंडू येणार आहे. स्वस्तिक आताच मी म्हणालो होतो की बोटांवर अतिशय चांगलं नियंत्रण, पण थोडेसे फसलेत आणि जोरदार अपील अँड वेट फॉर अंपायर सिग्नल. परंतु अंपायर यांच्यावर काही दबाव नाही. मात्र लेग बाय, एक लेग बायचा असा इशारा ते दाखवतायत. या एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. पाहूया कोणाला खतरा येतो. 17 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी कमिंग इन सेकंड ओव्हर. खरं तर स्वस्तिक यांनी उत्तम गोलंदाजी केलेली आहे. आपण पाहिलंच पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर एक षटकार चढवला होता हुसेनने आणि पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवर सुद्धा एक षटकार मिळाला होता. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि अंपायरांचा सिग्नल बाय. डिक्लेअर्ड झोन मध्ये गेला होता. एक धाव वाढते. 1 increase. या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकं संपतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 बाद 18 धावा. 18 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 2 ओव्हर कंप्लीट. पाहूया येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये काय करतायत ते. सरखेल कान्होजी आंग्रे, ज्यांचं नाव ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. नाव खरंच अतिशय उत्तम ठेवलेलं आहे. थळच्या ज्याने प्रतिनिधीला किंवा त्यांच्या एखाद्या खेळाडूला वाटलं असेल की हे नाव ठेवावं, जसं राजा शिवछत्रपती महाराज असं किहिमच्या संघाचं नाव असते, तेव्हा पण मजा वाटते. या गोष्टीच आपल्या अंगावर शहारे येणार. कारण शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या रागाच्या मातीत आपला जन्म झालाय आणि ही नावं ज्यावेळेस आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा आनंदच होतो. त्याच्यामुळे सरखेल कान्होजी आंग्रे हे नाव कायम लक्षात राहील. कारण थळ मध्ये असाही संघ आहे ज्या संघाचं नाव सरखेल कान्होजी आंग्रे आहे. थलेश्वर थळ तर आहेत किंवा सागर गणेश सुद्धा आहे, परंतु हे नाव खरंच उत्तम ठेवणाऱ्यांचं अभिनंदन. स्ट्राईक एंडवर आहेत ते रघुनाथ माळी आणि गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते दिनेश पाटील. अर्थातच मगाशी मी ऋषीला पाहिलं तिथे नाणेफेकी करताना, म्हणजे ऋषी तिकडचा कॅप्टन आहे. सरखेल कान्होजी आंग्रे. ऋषी वेल डन. नाव खरंच छान ठेवलंस. पाहूया आता रिलायन्सचे दिनेश पाटील काय करतात ते आपल्या संघासाठी. अतिशय सुंदर चेंडू हलकाशी कट घेऊन जातो विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर मात्र आपलं काम चोख बजावतात. काहीच चेंडू डॉट जातोय. मात्र संघाची फळकावर धावसंख्या लागलेली आहे ती 3 बाद 18 धावा आणि हलकासा तटवलाय जातोय. मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने होते, पण तो डिक्लेअर झोन आहे. अंपायरचा सिग्नल डिक्लेअर झोन. 1 धाव तिथे मिळते. संघाची धावसंख्या 1 धावाने वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 19. 3 बाद 19 धावा. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू गेलेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळते. पहिला चेंडू डॉट गेला. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळते. पहिल्या उर्वरित 4 चेंडूवर काय आपली करामत करतात ते दिनेश पाटील. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. किल्लेदार यांना 100% कळालंय की आपण काय करायचं. आता सायकली सुद्धा आलेल्या आहेत. पहा, नाही मारा, ट्रायल मारायला काय हरकत नाही. आज चालून घ्या मस्तपैकी, मैदान फिरवा. चला, पब्लिकने आता सायकली बघितल्यानंतर तिकीट सुद्धा आता मला वाटते आता चालू भरघोस प्रतिसाद परत देतील. कारण नवीन कोरिया सायकली आहेत. ते बघत होते की सायकली नवीन येतात काय जुन्या येत आहेत, पण न्यू ब्रँड. चला, आणि हा मात्र हलकासा चेंडू टप्पा खाल्यानंतर थोडीशी उसळी घेते. बॅट्समन पूर्णपणे बीट होतात. विकेट किपर यांच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसावतोय. धाव संख्या तिथेच थांबते. 3 चेंडू ज्याच्यातले 2 चेंडू डॉट जातात. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 बाद 19 धाव. 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. लास्ट 3 डिलिव्हरी कमिंग अप इन third over. Yes, batsman came on line, played on the arm side. One certainly here. Straight to fielder and direct throw from. Yeah, good run between the wicket. 2 increase in total and total now 21 for loss of 3 wickets. Last 2 delivery coming up in third over. Intelligent bowling by Dinesh Patil. 5 foot on side, 4 on off side. Long on, long off, mid on, mid wicket, silly mid on, point, deep point, cover, extra cover. This is the fielding position. Yes,
Out of the leg stump, batsman try to big it, collect by wicketkeeper and send back to bowler. Last delivery coming up in third over. Intelligent bowling by Dinesh Patil, no doubt from RCF end. Once again, right arm bowling out of the stump, leg stump and certainly wide. Yes, it is wide signal from umpire. One increase in total and total now 22 for loss of 3 wickets. Last delivery coming up in third over. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे तिसऱ्या ओव्हरचा. लेग स्टंपच्या परत एकदा बाहेरचा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न करून तो चेंडू काय त्यांच्या कडेला लागत सुद्धा नाही, बॅटवर येत नाही आणि अतिशय सुंदर षटक जातंय ते दिनेश पाटील. खरंच पहिल्या चेंडूवर 1 धाव, सॉरी डॉट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2 धाव, तिसरा डॉट, चौथा डॉट, पाचवा वाईट, सहावा सुद्धा 1 डॉट. अशा तऱ्हेने षटक संपतोय. निश्चितपणे अभिनंदन करण्यायोग्य त्यांचं हे षटक होतं. आता शेवटच्या चेंडूत सरखेल कान्होजी आंग्रे संघाला जोरकस फटके मारावे लागतील, कारण फलकावर आता फक्त 22 धावा आहेत आणि मला असं वाटतं की हा संघ सरखेल कान्होजी आंग्रे संघ तो नाद प्रयत्न करेल. 40 धावापर्यंत ते पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करतील आणि 40 धावा ही नंतर रिलायन्स संघाची सुद्धा भारी पडू शकते, परंतु 40च्या वरचा स्कोर 100% व्हायलाच हवा, कारण तो फायटिंग स्कोर असेल असं मला तरी वाटतं. तज्ञ भरपूर आहेत तिथे, पाटील सर आहेत, सौरभ आहे, फाटक सर आहेत, त्यांचं काहीतरी वेगळे आराखडे असतील किंवा त्यांना असं वाटत असेल की नाना चला शेवटचं षटक घेऊन येतोय. चाचपणी हलकीशी झाली, परंतु सिद्धेश कोळी यांच्यावर मात्र शिक्कामोर्तब झालं. किल्लेदारांना वाटतं की सिद्धेश निश्चितपणे चांगली गोलंदाजी करेल. त्याच्यासाठी सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत, 5 क्षेत्ररक्षक ऑनच्या दिशेला, 4 आहेत ते ऑफच्या दिशेला. पहिलाच चेंडू आणि हा मात्र हवेत आहे, हलकासा मारलाय सिलिमिडॉफच्या दिशेला आणि हा मात्र झेलबाद. चौथा गडी बाद होतोय. जोरकस फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू व्यवस्थित त्यांच्या काही बॅटवर आला नव्हता आणि झेलबाद होऊन तंबूत परत. अर्थातच निराश आहेत ते, त्यांनाही वाटत होतं की आपण संघासाठी मौल्यवान धावा काढूनच बाद व्हायचं. 4 दिवस नसतं आणि क्रिकेटमध्ये तर तशाच गोष्टी होतात. बऱ्याच वेळा मी पाहिलंय. दिवेश अग्रावकर स्ट्राईक एंडला येत आहेत. सिद्धेश कोळी ज्यांनी पहिल्या चेंडूवर आपल्या कर्णधाराचा विश्वासार्थ ठरवलाय. रघुनाथ यांच्यासारख्या मातबर बॅट्समॅनला तंबूत पाठवलाय. धावसंख्या संघाची आता फळकावर लागलेली आहे. 22 धावा, 22 for loss of 4 wickets. Last 5 delivery coming up in first inning. Long run up, right arm bowling. Yes, batsman came on line, played on the off side. There is a dangerous here. Yes, and fielder made no mistake. Big 0. आणि मला पण साधारण माहिती आहे की 41 वर्ष या स्पर्धेला इथे झालेत. अर्थातच सुरुवात गोल्डन इलेव्हन म्हणजे लसूण कंपनीने केलेली होती, नंतर सागरवीरांनी चालू केले, तिथे मला खरी म्हणजे संधी मिळाली आणि नंतर केजी परत ऑलराऊंडरने तर भरपूर वर्ष काढले. ह्यांना 3च वर्ष मिळाले, पण 3 छोटी इनिंग होते पण लक्षात ठेवण्यासारखे होते ओमसाई नवगावचे. याच्यानंतर केजी वाट बघत असेल की काय आराखडे आपण करायचे. पाहूया आता काय केजी पण करून दाखवेल. परंतु ओमसाई नवगाव यांनी निश्चितपणे नाव कमवलं. 3 वर्षात बाहेरचे अंपायर्स आणून सुद्धा काही कार्यक्रम कॉमेंटेटर बाहेरचे बोलवले. हॅट्रिकची संधी होते परंतु सुटते दरम्यान 2 रन्स पळून काढलेले आहेत, जिथे एकही धाव 19 मिळाले होते, पण कमलाकर दादले यांची धांदल निश्चितपणे होती.
त्यांना असं वाटत होतं की मी एक सुद्धा धाव देऊन, कारण चपल क्षेत्ररक्षक आहेत ते, विकेट कीपिंग करताना तर असं वाटायचं की चिते की चाल बाज की नजर और कमलाकर दादले के कीपिंग पर कोई संदेह नहीं करते, परंतु कधी कधी निसटतात ह्या गोष्टी, आपल्या हाताच्या बाहेर सुद्धा होऊन जातात. पाहूया पुढचा चेंडू घेऊन आलेत आणि हा मात्र जोरकस फटका जातोय कटोरांच्या वाडीत. चला बॉल पटकन मागवायचा आहे. धावसंख्या एकदम 6 धावने वाटते. या 6 धावने धावसंख्या निश्चितपणे आकार देण्याचं काम करते, कारण सर्कल डीजे बजाव. अर्थातच डीजे आल्यानंतर आम्हालाही मजा वाटत असते. लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता, परंतु अंपायरच्यावर काही त्याचा दबाव नाही. चेंडू मात्र डॉट जातोय. धावसंख्या आहे ते स्कोरर सांगतायत 30 धावा आणि लास्ट डिलिव्हरी कमिंग अप. शेवटचा चेंडू येतोय. 30 धावा झाल्यात तरीही सर्केल कान्होजी आंग्रेंचा हा प्लेअर षटकार मारण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू होतो. हा स्क्वेअर चेंडू घोषित करतात अंपायर. एक धाव निश्चितपणे मिळते. या एका धावने धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. 31 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी कमिंग इन दिस इनिंग. 5 फीट ऑन साइड, 4 ऑफ साइड. सजलाय मंडप, वाजतोय बाजा आणि वाजत गाजत निघालाय हा ओम साईचा राजा आणि क्लीन बोल्ट आणि 30 धावांवर हा जावा. वाजव डीजे. प्रेक्षकांना एक नक्कीच आणखीन एक क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळणार आहे. सर्व प्रेक्षकांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. व्यासपीठ असेल, प्रेक्षक अगदी कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा या मॅचेसचा आनंद लुटतायत. खऱ्या अर्थानं मित्रांनो कॅमेरामन यांचं सुद्धा इथे मित्रांनो कौतुक करावं लागेल, कारण की कॅमेरामन हा सुद्धा आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पूर्णपणे येथे ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते. मित्रांनो त्यानंतर डीजे मास्टर थोडेसे नाखुश झालेले आहेत. डीजे मास्टर जरा तुम्ही हसा, म्हणजे सर्व पब्लिक हसेल. डीजे मास्टर थोडेसे नाखुश झालेत, काही हरकत नाही. पुढच्या मॅचला मात्र आम्ही तुम्हाला नक्कीच खुश करू. पंच सुद्धा इथे नक्कीच चांगलं काम निभावत आहेत. करुणाकरण कोटियन सर, सतीश कुरूप सर आणि त्यानंतर कल्याणी घोरपडे सर, सर्वांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. जबरदस्त आयोजन आणि जबरदस्त नियोजन येथे पाहायला मिळते. सुंदर अशी 6G ची बाईक ऍक्टिवा होंडा कंपनीची सन्माननीय रुपेश ठोंबरे बिंदासबाई, नामदार ना नगरसेवक
ना खासदार ना ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच, परंतु आपण पाहतो एक डॅशिंग नेतृत्व, डॅशिंग दमदार दिलदार व्यक्तिमत्व. तब्बल 8 मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांनी बाईक दिलेले आहेत. नवगाव प्रीमियर लीग साठी सायकल सुद्धा दिली होती, थर्ड प्रीमियर लीग साठी सुद्धा सायकल दिली होती. त्यांचं सुद्धा इथे मात्र मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. युट्यूब वरती ते ऐकत असतील तर युट्यूब वरती त्यांचा आवाज माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, मनपूर्वक येथे आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, सन्माननीय दमदार आमदार यांच्या हस्ते नेहमीप्रमाणे या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. उद्याच्या दिवशी अनेक मान्यवरांची येथे मांदियाळी मैदानावरती त्यांची हजेरी येथे होणार आहे. यानंतर आपण वळणार आहोत ज्येष्ठ समालोचक सुहास पाठक सरांकडे. तसेच भूमिका विकास शेळके यांच्याकडून 500 रुपयांची देणगी मंडळासाठी आलेली आहे. सर्व देणगीदारांचं मनपूर्वक येथे आभार व्यक्त करतोय. तसेच मित्रांनो, मैदानाच्या डाव्या साईडला लकी ड्रॉ आहे. त्या लकी ड्रॉ मध्ये आपण 10 रुपयाचं कुपन फाडा आणि एक सुंदर अशी सायकल आहे, ती सायकल घरी घेऊन जा, म्हणजे जेणेकरून आपली आई, आपले वडील आणि आपली बायको खुश होईल, प्रेमिका मात्र नंतर खुश होईल. वळतोय कॉम्बॉक्स कडे. धन्यवाद. हेलो, थैंक यू सौरभ. दोस्तों, मैदान पर चलते हैं. दूसरे सत्र का मैच इस वक्त जारी हो चुका है और 32 रनों की मुकाबला जीतने के लिए दरकार है रिलायंस नौगांव, उसके लिए बिल्कुल तैयार है. एक एंड पर अक्षय पवार और दूसरी एंड पर स्वस्तिक, ये 2 बैट्समैन मैदान पर मौजूद है इस वक्त. गेंदबाजी के मोर्चे पर अविनाश की गेंदबाजी हम लोग देख रहे हैं इस वक्त. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए इस वक्त अक्षय पवार की यहां पर बैट चलती हुई और गेंद को यहां पर सीधे भेजा है 6 रन के लिए. डीजे थैंक यू डीजे. 7 रन हो गए, एक छक्का. बहुत बेहतरीन स्ट्रोक यहां पर खेला था बैट्समैन अक्षय पवार ने. अक्षय पवार बहुत ही डैशिंग बैट्समैन है और पूरी तरह से प्रोफेशनल खिलाड़ी बनकर हमेशा खेलते रहते हैं. ऐसे बैट्समैन मैदान पर मौजूद इस वक्त. यहां पर टप्पा खाने के बाद अनएक्सपेक्टेड बाउंस होता हुआ और विकेट कीपर को यहां हम लोग देखते हैं कि यहां पर शानदार विकेट कीपिंग का प्रदर्शन करते हुए. ज्यादा रन नहीं है, 24 गेंदों का सामना करना है, 8 रन प्रति ओवर इस तरह से बैटिंग करनी है. 32 रनों की दरकार है और दोनों एंड पर बहुत ही होशियार बैट्समैन इस वक्त मौजूद. अविनाश की गेंद को यहां पर स्वस्तिक ने खेला. कारपेट के आधार पर गेंद भागती हुई, फील्डर वहां पर मौजूद, गेंद को उठाते बल्लेबाज ने एक आसान रन पूरा किया. रन संख्या में वृद्धि, रन संख्या हो गई 9 रन. 32 की आवश्यकता 9 हो गए. यहां पर रन आसान तरीके से पूरा करना चाहेंगे क्योंकि जोड़ी मजबूत दावेदारी करने वाली इस वक्त पेश हो चुकी है. स्वस्तिक और अक्षय का यह बेहतरीन स्ट्रोक इस वक्त गेंद को भेज दिया है एक्स्ट्रा कवर बाउंड्री की दिशा में. करारा स्ट्रोक, 4 रन का इशारा अंपायर के द्वारा. डीजे एक छक्का एक चौका यहां पर गेंदबाज ने खाया अविनाश ने और यहां पर अक्षय पवार का एक और धमाकेदार छक्का मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन के लिए. नौखार आपला कॅप्टन टॉस बॉक्स पर्यंत येऊ द्या और इस तरह से ये मैच जल्द में खत्म करना चाहते हैं बैट्समैन अक्षय पवार ने. यहां पर डैशिंग स्ट्रोक लगाए, मिड विकेट रहे, एक्स्ट्रा कवर रहे, बेहतरीन स्ट्रोक लगाकर इस मुकाबले के ऊपर अपनी दावेदारी कायम की है और एक शानदार मुकाबला इस वक्त एक तरफा होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता. दोस्तों, ओवर में अब तक रन आए हैं 19 रन आए. बहुत खर्चीले गेंदबाज अविनाश इस वक्त दिखाई दिए. महंगा ओवर. स्वस्तिक मात्रे स्ट्राइक एंड पर खड़े मौजूद इस वक्त गेंद की इंतजार में और गेंदबाजी के मोर्चे पर इस वक्त ऋषिकेश साकरकर.
32 टू विन, इस तरह से टारगेट सेट हो गया है। और ऋषिकेश साखरकर गेंदबाजी करते हुए यहां पर उल्टे खेलने का प्रयास, बिल्कुल ही अंदाज सक्सेसफुल नहीं हुआ बैट्समैन स्वस्तिक म्हात्रे के द्वारा, लेकिन गेंदबाज यहां पर ऋषिकेश साखरकर की ये बेहतरीन डॉट बॉल सामने आई। ओवर की दूसरी गेंद, जो दूसरा ओवर चल रहा है, ऋषिकेश साखरकर गेंदबाजी करते हुए, और यहां पर स्वस्तिक का शॉट देखो एक्स्ट्रा कवर की क्षेत्र में 6 रन के लिए डीजे। सिर्फ 7 रनों की आवश्यकता है मैच जीतने के लिए। एक तरफा मैच है और ये टाइम भी हमारा बचा है दोस्तों। इस टाइम बचाने के लिए हम थैंक यू कहना चाहेंगे इस जोड़ी को, स्वस्तिक म्हात्रे एंड ऑल्सो अक्षय पवार को। क्या बेहतरीन बल्लेबाजी, बहुत ही आसान मैच है उनके लिए। और ये यहां पर एक एक रन भी महत्वपूर्ण होता है और हर बार छक्का चौका बल्लेबाज को मारने का मौका मिलता नहीं, कभी सिंगल डबल पर भी निर्भर रहना पड़ता है। तो यहां पर रन संख्या हो गई 26 रन और अभी मुकाबला जीतने के लिए 6 रनों की जरूरत। अक्षय पवार ने आसान शॉट खेला, कोई जल्दबाजी नहीं, जानते हैं मैच अपने पकड़ में है, मैच अपने पॉकेट में आ चुका है, तो यहां पर जल्दबाजी की कोई जरूरत नहीं है, ये जानते हुए उन्होंने शॉट खेला सिंगल रन के लिए। रन संख्या हो गई 27 रन, मात्र दोस्तों 5 रनों की जरूरत ये मुकाबला जीतने के लिए। अक्षय पवार और स्वस्तिक म्हात्रे दोनों के पास वो क्षमता है, वो कैपेसिटी है, वो कैलिबर है, वो कॉन्फिडेंस है, और इसकी वजह से ये मैच उनके पकड़ से बाहर नहीं है, पकड़ के अंदर आ चुकी है और ये आसान मैच उनके लिए। इस तरह से 2 ओवर की यहां पर समाप्ति, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है और 2 ओवर की समाप्ति के उपरांत 32 रनों का पीछा करते हुए टीम ने यहां पर रन बनाए हैं 28 रन और मात्र 4 रनों की दरकार है मैच जीतने के लिए। एक तरफा मैच, टाइम बचाती हुई मैच, इस तरह से हर मैच में ऐसा नजारा कहीं नजर नहीं आता, कभी कभी आता है। और ये तीसरा ओवर इस वक्त करेंगे मैदान में राजू शास्त्री, इस गांव के सबसे अच्छे खिलाड़ी, एक जमाना था बहुत बेहतरीन खेला करते थे, ऑलराउंडर थे। स्वस्तिक म्हात्रे के पास भी शॉट खेलने का एक अच्छा चांस था। सो यहां पर 1 रन का यहां पर मुजाहरा करते हुए स्ट्राइक रोटेट किया दोनों बैट्समैन ने, चहलकदमी के साथ 1 रन पूरा किया। रन संख्या हो गई इस वक्त 29 रन और मात्र अब 3 रनों की जरूरत। राजू शास्त्री, यहां पर स्वस्तिक ने बहुत ही टेक्निक के साथ शॉट खेला और गेंद को घुमा दिया 4 रन के लिए। इसी के साथ ये मैच यहां पर जीत लिया है इस वक्त रिलायंस नौगांव ने, और हार्दिक हार्दिक बधाई, कांग्रेचुलेशन। थँक यू डीजे। योगेश म्हात्रे यांना सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। तर योगेश म्हात्रे यांनी टॉस बॉक्सच्या इथे जायचं आहे आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हाताने आपण हे बक्षीस आपल्या हाती स्वीकारायचं आहे। धन्यवाद अँड ओव्हर टू सौरभ भुरे, थँक्यू व्हेरी मच। धन्यवाद पाठक सर। चला आपण करूया टॉस, अगोदर टॉस करूया मग आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया। तर एका बाजूला आहे रिलायन्स नवगाव आणि एका बाजूला असणार आहे टीम स्मरणिका नवकर।